खासदार श्रीरंग बारणे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, या ठिकाणी आज बैठक झालेली, प्रामुख्याने काय मुद्दे रेल्वेकडे मांडले आहेत आणि रेल्वेने जी बैठक घेतलेली त्याबरोबर आपलं काय नेमकं लोकांसाठी त्याचा काय फायदा होणार? मी तुम्हाला सांगतो, रेल्वेच्या माध्यमातून खासदारांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी अशा प्रकारची बैठक होती आणि त्या अनुषंगानं आज ही सेंट्रल रेल्वेची बैठक या ठिकाणी झाली। माझा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघ पनवेलपासून तर लोणावळ्यापर्यंत हा मध्य रेल्वेच्या अंतर्गत मुंबई डिव्हिजनच्या अंतर्गत येतो आणि या अनुषंगानं अमृत भारत योजनेच्या अंतर्गत लोणावळा रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे। कर्जत रेल्वे स्टेशनचं काम घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना केली। नेरळ रेल्वे स्टेशनचं काम आता चालू आहे आणि पनवेल रेल्वे स्टेशन एक मॉडेल रेल्वे स्टेशन करण्याच्या संदर्भामध्ये ती देखील चालू आहे। त्यालाही अमृत भारत योजनेच्या अंतर्गत घेतलेलं आहे। खास करून भारतीय रेल्वे विभागाने मंत्री वैष्णवजीने सर्वाधिक जास्त निधी खरं तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे। 8 रेल्वे स्टेशन जवळपास अमृत भारत योजनेमध्ये घेतलेले। एकंदरच तिसरा आणि चौथा ट्रॅकला गती देण्याच्या संदर्भामध्ये कर्जतपासून लोणावळ्यापर्यंत नवीन मार्ग टनल मार्ग करण्याच्या संदर्भामध्ये याचा DPR सादर केलेला आहे बोर्डाला। बरेचशी कामं प्रलंबित होती, ती मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये आज देखील या बैठकीमध्ये काही प्रश्न उपस्थित केले। त्या अनुषंगानं रेल्वे विभागाने प्रश्न दिले। कोरोनाच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा गाड्यांचे थांबे बंद केले होते, त्यामध्ये नेरळ असेल, कर्जत असेल, चिंचवड असेल किंवा लोणावळा असेल, या रेल्वे स्टेशनचे पुन्हा थांबे चालू करायला बोर्डाला त्या संदर्भामध्ये प्रस्ताव पाठवा ही देखील विनंती आजच्या बैठकीत केली। दुसरीकडे पाहायला गेलं तर लांब पल्ल्याच्या गाड्याही येतात, मात्र तो मुख्य रस्ता आहे, ट्रेनचेही त्यावेळेला मोठ्या प्रमाणात फास्ट ट्रेन जलद ट्रेन नसल्याने अनेक प्रवाशांना मुंबईकडे येताना मोठा त्रास सहन करावा लागतो। याबाबत देखील काही आपण बोललो आहे। आता रेल्वे विभागाने खरं तर मोठा निर्णय घेतलेला आहे। जलद गाड्या जाण्याच्या संदर्भामध्ये काही स्टॉपेज बंद केलेत, परंतु मुंबईच्या आसपास मेनला त्यांनी कामं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात चालवली। आज GM साहेबांनी मीना साहेबांनी सांगितलं की येत्या वर्षभरामध्ये ही कामं पूर्ण होतील। 1 वर्षभरामध्ये रेल्वेचे अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत ते मार्गी लागतील। तर एक राजकीय प्रश्न आहे, विखे पाटील यांच्यासह अनेक जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे, आपण कसं पाहता? मी आपल्या माध्यमातूनच पाहिलेलं आहे किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून आज वाचलेलं आहे। मला त्याची पार्श्वभूमी नाही माहिती आणि पार्श्वभूमी माहिती नसल्यामुळं मी काय त्या संदर्भात बोलू शकत नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर रेल्वेच्या अनेक समस्या अनेक ठिकाणी थांबे देण्याचं या ठिकाणी मागणी जी आहे केलेली यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेशसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।